नमस्कार मित्रांनो, आज किवळे हवेली या शर्यत घाटावर विदर्भ एक्सप्रेस लकी दादा हा बैल आज आपल्याकडं सेकंदाच्या शर्यत घाटावर आला. मित्रांनो, आज सेकंदाच्या घाटावर हा बैल पहिल्यांदा दुसऱ्यांदा पळतोय. तसंच हा बैल फक्त शंकर घाटावर शंकरपटमध्ये अनेक शर्यती धावला आहे. या बैलानं अनेक विक्रम केले. मालक सांगतोय या बैलानं चालू सीजनला 18 लाख रुपये कमाई केली. हा बैल आत्ताशी फक्त चौथा आहे. मित्रांनो, या बैलाचा शरीर बांधा जर आपण पाहिला तर एक विशिष्ट प्रकारची शरीर बांधणी या बैलाची आहे. मावळच्या सेकंदाच्या घाटावर या बैलांनी 2 शर्यतमध्ये 2 विक्रम केले. आज किवळे घाटावर आपण या बैलाविषयी थोडक्यात या मालकाने या बैलाला आज मावळचा सेकंद घाट धावला त्या मालकासोबत आपण बोलणार आहोत. तरी स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दुधिवले मावळ यांच्या देवाबाई बरोबर पाळणार आहे. तरी टाकळकर यांचा देवा आज लकी दादा बरोबर धावणार आहे. नमस्कार बंधू, नाव सांगा, तुमचं नाव सांगा. माझं मिलिंद महादेवराव वाडके, गावाचं नाव वाढवणार, जिल्हा अमरावती. आपल्या बैलाचं नाव काय? लकी दादा. लकी दादा. नमस्कार बंधू, नमस्कार. नाव सांगा. चेतन टाकळ. गावाचं नाव? गावाचं नाव बुधवडे. बुधवडी. आज दादा तुमच्याकडे हा लकी बैल आला आहे. बरोबर. कुठल्या बैला बरोबर आज धावणार आहे? बैल आज लकी जालना अमरावतीवर आला आपल्याकडं. अच्छा. त्या दिवशी ओम बरोबर पळाला, आंध्रेवाल्या ओम बरोबर. अच्छा. तर आज आपल्या मोठ्या भावाच्या नावाने गाडी पळते, अक्षय शेट टाकळकर म्हणून. देवा पळतो आपला दुधवरेचा. हां. तर देवाबरोबर आज लकी पळणार आहे या घाटात. अच्छा, कोणी केलं नियोजन आपल्या अक्षय शेटच करतात. अक्षय शेट्टी केलं. आज हा बैल सेकंदाच्या घाटावर दुसऱ्यांदा धावतोय. दुसऱ्यांदा धावतो. परवा दिवशी धावला, आज दुसरा घाट. त्या दिवशी 2 नंबर सेपरेट फायनल केली बैलाने. सुट्टीला थोडा प्रॉब्लेम झाला खाली, नाही तर बैलाने 100% 1 नंबर फायनल 100% केलं. काय वाटतं तुम्हाला या बैलाबद्दल? बैलाचं जर बघितलं तर बैलाचं सगळ्यात महत्त्वाचं आहे शरीर वैशिष्ट्य. अच्छा, बोला. बैलाची जी शरीर बांधणी आहे ती एकदम योग्य प्रकारे खुरात असेल किंवा मागं बांध्यात बैल असेल, चौकात असेल, सगळ्या प्रकारात बैल योग्य आहे. आणि बैलाला जेवढं मोठं रान असेल तेवढा बैल पुढं जास्त होतो. कुठल्या खांदी धावतो हा बैल? डाव्या खांदी बैल डाव्या खांदी. डावा खांदी, फिट डावा खांदी. आपल्याकडं आता हा दुसरा पेहरा आहे. दुसरा प्यारा दोन्ही टॉपचे. दोन्ही टॉप. आज देवाबरोबर जेव्हा आणि पहिला आंध्रांच्या आंध्रेचा ओम, आपला हर्षद आंध्रेचा ओम बरोबर. ओम बरोबर पळाला त्याने. अच्छा. हा बैल नमस्कार दादा. हा बैल गटाला पळतो का? गटाला नाही पळत. बिनजोडला? बिनजोडला पळतो. बिनजोडला पळतो. अच्छा. दादा, आपल्याकडे हा बैल आज सेकंदाच्या घाटावर आला आहे. घाटाला वगैरे कधी धावताना पाहिला का? बैल आजपर्यंत सगळे म्हणजे शंकरपटातच बैल जास्त पळालेला आहे. शंकरपटात बैलाचे खूप रेकॉर्ड आहे. आज बैलाला आज म्हणजे हा जो सीझन आहे त्या सीझनभरात बैलाने जवळजवळ 18 लाख रुपयाची कमाई केली आहे एका सीझनमध्ये. बैल जाईन त्या शंकरपटात जवळजवळ जी दुसरी गाडी आहे त्या गाडीला बैल एकदा सकाळी पळाला ना, एक 30-40 मिली आतूनच ठेवून जातो. परत काय बैल 2 दिवस पण पळा येत नाही आणि सेपरेट 1 नंबर फायनल घेऊन बैल घरी असतो. एवढा बैल आजपर्यंत बैल बिनजोडला कधी पळला नाही आणि सातारा आपल्या पट्ट्यात पण कधी पळाला नाही. पहिल्यांदाच इकडं मावळात आलाय सेकंदाला, त्या दिवशी पळला आणि आज परत पळतो. अच्छा. किती दात आहे बैल? बैल आताशी 4 आहे. 4 दाती बैल आहे. बैलाचं शरीर बघा किती मोठं आहे. अजून या बैलाची सुट्टी वगैरे कशी वाटली तुम्हाला? म्हणजे सुट्टी बैलाचं आहे ना, अतिशय वेगळ्या प्रकारचा बैल आहे. सुट्टी आपल्या मावळात अशी सुट्टी कोणत्याच बैलाची नसेल. दुसरा बैल झुपून घ्यायचा, या बैलाला झुपायचा, बैल सोडायचा, 1 सेकंद बैल फक्त मागं बघतो,
आणि बैल डायरेक्ट सुटतो. फक्त दुसऱ्या बैलाची जो सुट्टी करतो तो माणूस सावध पाहिजे. बैलाला धरायला पण लागत नाही सुट्टीला, त्याचा तो उभा राहतो, स्वतःच पाहिजे. स्वतःच पळतो. निशाणावर थांबतो का बैला? हा थांबतो. पुढं थांबायला एक नंबर आहे बैल. झेंडा पडला पुढं बैल डायरेक्ट थांबतो. डायरेक्ट आळ्यात आल्यावर बैल डायरेक्ट थांबतो. मारत नाही काय नाही, एका कानीवर बांधलेला असतो घरी. घरी. एकदम शांत बैल आहे. आपल्याकडे मावळमध्ये किती महिने आले याला? आता एक 3 दिवस झाले आपल्याच घरी आहे. अच्छा 3 दिवस झाले आलेले, 4 दिवस झाले. अच्छा. हा भविष्यात मावळ सेकंदाच्या घाटावर हा बैल रोज रोज दिसणार. रोज म्हणजे जिथं जिथं मोठं मैदान असेल तिथं तिथं अक्षय शेठच्या नियोजनात तुम्हाला बैल 100% दिसणार का? तर दिसणार. अच्छा. अजून काय बोलू शकतो तुम्ही? अजून काय नाही, आज आज देवाबरोबर गाडी पळणार पण आहे. आणणार आहे. आज गाडी त्यांचा ड्रायव्हर आहे. आज देवाबरोबर पळणार आहे. तर ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की आज बापजी बुवांच्या मैदानात नंबर व्हावा अशी इच्छा आहे. एवढंच. हा, धन्यवाद दादा. धन्यवाद. ओके. थोडा धोला मला खाली तेच केलं पण तशीच किती आली? किती आली? 14-18 आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.